Students, welcome back to my channel. In today's video we are going to learn or see the explanation of the lesson 2.5 a play. आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण अ प्ले या पाठातील एक्सप्लेनेशन बघणार आहोत. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत न थांबता पहा. हे याकरता सांगित आहे मी की हा एक कॉमेडी एक मनोरंजनात्मक असा प्ले आहे, नाटक आहे. त्यामुळे पूर्ण पहा, न चुकता, न थांबता, आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर पहा, अ प्ले पार्ट 1 सीन 1 पहिला पार्ट. अ किंग्स कोर्ट. द कोर्ट अवेट्स द अरायवल ऑफ द किंग. 2 गार्ड्स आर स्टँडिंग फ्रंट राईट ऑफ द स्टेज. हा दृश्य पहिला. याच्यामध्ये आपल्याला काय दाखवलेलं आहे, एक राजाचा दरबार आहे आणि दरबारी हे राजाच्या आगमनाची, राजाच्या येण्याची वाट पाहत बसलेले आहे. स्टेजच्या उजव्या बाजूला समोर 2 कोण आहेत, पहारेकरी आहेत. असं हा दृश्य आहे. तर नाटक सुरू होतो आणि फर्स्ट गार्ड टू द सेकंड गार्ड. पहिला गार्ड दुसऱ्या गार्डला म्हणतो, बी अलर्ट, द किंग इज अबाउट टू अराइव. काय म्हणतो तो? सावधान, सावध रहा, आपले राजे येणार आहेत. सेकंड गार्ड, दुसरा गार्ड म्हणतो, हु वॉन्ट टू बी अलर्ट, लाईफ सीम्स लाईक वन लॉंग स्लीप इन धिस लँड. आय एम ॲट एज ऑल डे दो आय एम अ गार्ड. अरे, दुसरा पारेकर म्हणतो की कोणाला येथे सावध व्हायचं आहे. या भूमीत, राज्यात जीवन म्हणजे खूप मोठी अशी झोप आहे. खूप काय मोठी अशी झोप आहे. मी निवांत असतो दिवसभर. पहारेकरी असलो तरी मी कसा असतो, दक्षिण असतो, निवांत असतो, काही टेन्शन नाही. म्हणजे असे पहारेकरी तिथं आहेत. ॲक्च्युली पहारेकरी म्हटलं तर कसं असलं पाहिजे, सावध. पण हा का म्हणतो की मी निवांत असतो दिवसभर, काही टेन्शन नाही म्हणतो. मग पहिला पहारेकरी म्हणतो, हाऊ बोरिंग, आय वंडर्ड इफ सम interesting drama will unfold at the court today. It would enliven the atmosphere. पहिला पारिक म्हणतो, अरे यार किती कंटाळवाणे आहे. आज या दरबारात काही मजेशीर नाट्य घडेल का? घडायला पाहिजे. तसं झालं तर सगळं वातावरण कसं होईल, आनंददायी होईल, उल्हासित होईल, असं तो पहिला पहारेकरी म्हणतो. सेकंड गार्ड, दुसरा गार्ड काय म्हणतो, आय वुड बी इक्वली हॅपी इफ देअर वॉज नन एंटर द डिसिपल लुकिंग अराउंड. दुसरा पहारेकरी म्हणतो, असं काही झालं नाही तर मला तितकाच आनंद होईल. असं काही झालं नाही तर मला तितकाच. पहिला म्हणतो की काहीतरी झालं तर आनंद होईल ना. हा दुसरा म्हणतो असं काही नाही झालं तर मला आनंद होईल. एक शिष्य सगळीकडे पाहत पाहत प्रवेश करतो. मग कोण येतो? अ डिसिपल. डिसिपल म्हणजे काय? शिष्य. मग फर्स्ट गार्ड, हॉल्ट, यू आर अ स्ट्रेंजर, गिव्ह युअर आयडेंटिटी. थांब, तू परका दिसतोस, तू तुझी ओळख सांग. डिसिपल, शिष्य म्हणतो, यू आर राईट, आय एम अ व्हिजिटर हिअर, अ डिसिपल ऑफ द वाईज सेज फ्रॉम द घनघोर फॉरेस्ट विच लाईज टू द ईस्ट ऑफ युअर किंगडम. बरोबर आहे तुझं. तो शिष्य काय म्हणतो, बरोबर आहे तुझं, मी पाहुणाच आहे इथे. तुमच्या राज्याच्या पूर्वेला घनघोर नावाचं जे अरण्य आहे तिथल्या विद्वान साधूचा, सेज म्हणजे काय? साधू, आणि वाईज म्हणजे विद्वान, विद्वान साधूचा मी काय आहे? शिष्य आहे, डिसिपल आहे. फर्स्ट गार्ड, व्हॉट ब्रिंग्स यू हिअर, येथे का आलास, येथे का आलास? तर तो काय म्हणतो, I have heard amazing story about this kingdom of Andher Nagari and the great King Champat. I am specially impressed by the fact that everything
in the market is said it's sold at the same price, no complication. पहा तो काय म्हणतो, हे अंधेरी नगरी राज्य आहे. हे कसे राज्य आहे? आय हॅव हर्ड, मी एक कथा ऐकलेली आहे, अमेझिंग स्टोरी अबाउट दिस किंगडम, या राज्याविषयी. कोणत्या राज्याविषयी? अंधेर नगरी या राज्याविषयी आश्चर्यकारक गोष्टी मी ऐकलेल्या आहेत. विशेष करून एक गोष्ट अशी ऐकली की इथल्या बाजारात प्रत्येक वस्तू एकाच किमतीला विकतात. प्रत्येक वस्तू एकाच किमतीला विकतात. ही गोष्ट ऐकून तर मी थक्कच झालो आहे. काही गोंधळ कटकटच नाही इथं. म्हणजे काही गोंधळ कॉम्प्लिकेशन आहे काय? काही नाही. मग पहिला गार्ड म्हणतो, यू हॅव हर्ड राईट. तू कसं ऐकलास? तू बरोबर ऐकलास. तू इन आवर लँड यू कॅन बाय द मोस्ट रिच अँड डेलिटेबल स्वीट्स फॉर द सेम प्राइस ॲज अन इक्वल मेजर ऑफ व्हेजिटेबल्स. बरोबर ऐकलंस तू. आमच्या या राज्यात सर्वात महाग, उंची आणि स्वादिष्ट मिठाई तेवढ्याच मापाच्या भाजीच्या किमतीत मिळते. म्हणजे कितीही महागाची मिठाई असो, किती सुंदर असो, किती गोड असो, तेही मिठाईचं भाव सारखंच. आणि सांबाराच्या जोडीच्या एखाद्या भाजीचा सुद्धा भाव कसा असतो? सारखाच असतो. टकासेर भाजी टकासेर खाजा. म्हणजे टकासेर भाजी टकासेर खाजा. आय एम व्हेरी क्वाईट हॅपी अबाउट इट. इट मेक्स लाईफ इझी. आणि आपण तर त्यामुळे खुश आहोत. आणि यामुळे आयुष्य कसं झालेलं आहे? खूप सोपं होत आहे, असं कोण म्हणतो? पहिला पहारेकरी. यावर डिसिपल काय म्हणतो पहा. सो इट वुड बी अ गुड आयडिया टू सेटल इन दिस लँड, बट फर्स्ट आय वुड लाईक टू अटेंड द कोर्ट टुडे अँड पे माय रिस्पेक्ट टू द मायटी किंग चंपत. ते बरोबर आहे. शिष्य म्हणतो पहा, ते बरोबर आहे. तेव्हा याच राज्यात वास्तव्य करावं किंवा राहावं ही छान कल्पना आहे. पण आज प्रथम मी कुठे जातो? दरबारात जावं लागेल. आणि जे आपले महाराज आहे, चौपट राजा. कोणते महाराज? चौपट राजा. यांना आदरपूर्वक काय करावं लागेल? मुजरा करावा लागेल, असं तो शिष्य म्हणतो. त्यानंतर सेकंड गार्ड, दुसरा पहारेकरी. You may stand there pointing out with those people who are in a queue. रांगेकडे बोट दाखवत तो दुसरा पहारेकरी म्हणतो की तुम्ही तिकडे रांगेत उभ्या असलेल्या लोकांमध्ये जाऊन उभे राहा. कुठे उभे राहा? रांगेत असलेल्या लोकांमध्ये जाऊन उभे राहा. मग काय होतं पहा. लाऊड व्हॉइस फ्रॉम बॅक स्टेज. हिअर युअर पीपल, हिअर यू पीपल, here comes the most noble, most revered, most gracious, most learned king, Champat of this vast kingdom. Make way for the king. Bow to the royal monarchs. तर पहा तो काय म्हणतो. पडद्यामागून एक मोठा आवाज होतो. लोक हो ऐका. सर्वात थोर, महान, सर्वात आदरणीय, पूजनीय, अतिदयाळू, विद्वान या विशाल राज्याचे राजे चौपट येत आहेत. कोण येत आहेत? चौपट येत आहेत. राजांना मार्ग द्या. राजांना काय करा? मुजरा करा. मग किंग चंपत अराइव्ह टू द फॅनफेअर ऑफ बगलर्स अँड ड्रम्स अँड टॉस हिज प्लेस ॲट द थ्रॉन. बिगुल येथे तुतारी असते. ड्रम यांच्या आवाजात राजे चौपट हे प्रवेश करतात आणि सिंहासनावर काय होतात? बसतात, विराजमान होतात. त्यानंतर किंग, राजा आता म्हणतो, लेट द कोर्ट बिगेन. चला दरबाराला काय करूया? सुरुवात करूया. फोर्थ गॉड मेसेंजर, चौथा संदेशवाहक पहारेकरी काय म्हणतो? द फर्स्ट कंप्लेंट, पहिला फिर्यादी. पहिला फिर्यादी कोण असतो पहा? चोर, थीप. तो येतो आणि तो म्हणतो, रशेस फॉरवर्ड अँड वेल्स लाऊडली. खूप जोरात कसा येतो? तो धावत पुढे येतो आणि मोठा आक्रोश करून तो म्हणतो, काय म्हणतो की ओ मोस्ट ग्रेट किंग, आय बेग फॉर जस्टिस. अरे महान राजा,
हे थोर राजा, मला काय हवंय? न्याय हवंय. मला न्याय पाहिजे. मी न्यायाची तुझ्याकडे काय मागतो? भीक मागतो. किंग, अँड व्हॉट इज युअर कंप्लेंट? मग राजा म्हणतो, काय आहे तुझी तक्रार? चोर म्हणतो, थीप, इन दिस ग्रेट लँड ऑफ अंधेर नगरी माय फ्रेंड अँड आय हॅव बीन ट्रुली हार्ड वर्किंग हॉनेस्ट थीव्स. पाहतो काय म्हणतो की महाराज, या महान अंधेर नगरीत मी आणि माझा मित्र खरेखुरे कष्टाळू आणि प्रामाणिक चोर आहोत. पहा, चोर आहेत ते कोण आहेत? चोर आहेत. परंतु ते कसे चोर आहोत म्हणते? आम्ही प्रामाणिक. आता चोर कुठं प्रामाणिक असतो काय? नाही. प्रामाणिक असेल तर चोरी करेल काय? नाही. कष्टाळू असेल तर तो चोरी करेल काय? नाही. पण तो म्हणतो की आम्ही कसे चोर आहोत? कष्टाळू आणि प्रामाणिक चोर आहोत. ऑल दीज इयर्स who have been true to our profession. आणि इतके वर्ष आम्ही आमचा व्यवसाय कसे करत आहोत? सच्चेपणाने करीत आहोत. अँड व्हॉट इज अवर रिवॉर्ड? आणि आम्हाला काय बक्षीस मिळालं? काय फळ मिळालं याचं आम्हाला? लास्ट नाईट with great effort we made a hole in the wall of a merchant house when all his family were away. पहा काय झालं की काल रात्री एका व्यापाऱ्याच्या घरातले सर्वजण जेव्हा बाहेर गेलेले होते त्यावेळेला त्याच्या घराच्या भिंतीला मोठ्या कष्टाने आम्ही काय केले? होल केले. होल म्हणजे भोक. भोक म्हणजे शुद्ध मराठीतला शब्द आहे. छिद्र. काय केलं आम्ही? छिद्र केलं, भोग केलं. When all his family were away, my friend peered through that hole into the house when suddenly the wall collapsed well louder and my friend was instantly killed. I have lost my only friend and partner. O king, it's the merchant's fault for living in a house with such weak walls. तर पहा मग काय झालं? आम्ही मोठ्या कष्टाने भोग पाडलं तिथं. माझा मित्र त्या भोकातून त्या घरात डोकावून पाहत होता, त्या छिद्रातून आतमध्ये पाहत होता. त्यावेळेला काय झालं? अचानक भिंत कोसळली आणि तो मोठ्याने रडू लागला. आणि माझा जो मित्र तिथल्या तिथे त्या भिंतीखाली काय झाला? मेला. अँड फ्रेंड वॉज इन्स्टंटली किल्ड. आय हॅव लॉस्ट माय ओनली फ्रेंड. आणि अशा प्रकारे माझा एकुलता एक मित्र मी काय गमावला. एकुलता एक मित्र माझा गमावला. अँड पार्टनर, आणि पार्टनर सुद्धा होता तो. ओ किंग, इट्स द मर्चंट फॉल्ट फॉर लिव्हिंग अ हाऊस विथ सच वीक वॉल्स. तर हा कोणाचा फॉल्ट आहे? अशा कच्च्या भिंतीत राहत होता. कोण? तो व्यापारी. तर हा कोणाचा गुन्हा आहे? त्या व्यापाऱ्याचा गुन्हा आहे. पा या प्रकारे त्या चोरानं सांगितलं. चोरी करायला हे गेले, घर कोणाचा पडला? व्यापाऱ्याचा पडला. आता घर व्यापाऱ्याच्या पडला तर त्याची गलती. पळून येते काही याला काय करायचं आहे? पण हा काय म्हणतो की आमची गलती नाही, त्याची गलती आहे. माझा मित्र मेला, त्याच्यामुळे मेला. हां. त्यानंतर किंग pays the merchant at once a life for life. The merchant must be hanged. तो काय म्हणतो? राजा, त्या व्यापाऱ्याला ताबडतोब शोधून आणा. त्या व्यापाऱ्याला ताबडतोब शोधून आणा. प्राणासाठी प्राण म्हणजे जीवावर जीव. त्या व्यापाऱ्याला काय दिली पाहिजे? फाशी दिलीच पाहिजे. हँग केलंच पाहिजे. मस्ट बी हँग. थर्ड गॉड लिव्स अँड रिटर्न विथ द मर्चंट हु बो बिफोर द किंग. आता तिसरा पहारेकरी जातो आणि त्या व्यापाऱ्याला घेऊन येतो आणि व्यापारी राजाला काय करतो? मुजरा करतो. मर्चंट म्हणजे तो व्यापारी म्हणतो, मर्सी ओ नोबल किंग. हे महान राजा, कृपा करा. I had no intention of killing this skilled professional. माझ्या या कुशल धंदेवाईकांना मारण्याचा माझा हेतू होता का? उद्देश होता काय? नव्हता. It is not my fault that the wall of my house collapsed. माझ्या घराची भिंत पडली हा माझा दोष आहे काय? नाही. My house has been recently built. माझा घर अलीकडेच आत्ताच बांधलेलं ताज्या नवीन घर आहे. It is the fault of the bricklayer who carelessly built such weak walls. तर हा दोष कोणाचा आहे? त्या कच्ची भिंत बांधणाऱ्या गवंड्याचा हा दोष आहे. कारण की त्याने निष्काळजीपणे हे काय बांधली आहे? भिंत बांधलेली आहे. मग राजा काय म्हणतो पहा? ब्रिंग द केअरलेस ब्रिकलेअर इमिडिएटली.
ही मस्ट हँग फॉर हिज फॉल्ट. त्या निष्काळजी गवंड्याला ताबडतोब हजर करा. त्याला त्याच्या गुन्ह्यासाठी त्याला काय दिले पाहिजे? आपण फाशी दिलीच पाहिजे. सेकंड गार्ड लिव्स अँड रिटर्न विथ द ब्रिकलेयर. दुसरा गार्ड जातो, पहारेकरी जातो आणि त्या गवंड्याला घेऊन येतो. आता पहा, मेला कोण? चोर. मेला कोण? चोर. काय करता करता? चोरी करता करता. कशाने? घराची भिंत कोसळून. त्यांनी कोणावर आरोप ठेवला? घरमालकावर. घरमालकाने कोणावर आरोप ठेवलेला आहे आता? गवंड्यावर. आता गवंडी काय म्हणतो पहा. गवंडी आला. ब्रिकलेअर. ब्रिकलेअर म्हणजे काय? गवंडी. ओ मोस्ट काइंड लॉर्ड अँड किंग. राजा पुढे गुडघे करून म्हणतो, अति दयाळू देवा, महाराज, किलिंग टू द किन्नी हॅव मर्सी. काय म्हणतो? दया दाखवा. आय बेग यू, मी तुमच्या पुढे भिक्षा मागत आहे. डोंट सेंड मी टू द गालोज. मला कुठं पाठवू नका, सुळावर. मला सुळावर चढवू नका. I agree that I built the wall which collapsed and killed a man. मी ती भिंत बांधली आणि ती पळली आणि एक माणूस मरण पावला, हे मी मान्य करतो. बट इट वॉज नॉट ड्यू टू माय केअरलेसनेस. परंतु हे माझ्या निष्काळजीपणामुळे झालं काय? नाही. द मॉर्टल विच आय यूज टू ले द ब्रिक्स वॉज ऑफ व्हेरी पुअर क्वालिटी. तर पहा, ज्या विटा लावण्यासाठी मी जो चुना वापरला तो कसा होता? अगदी हलक्या प्रतीचा होता, पुअर क्वालिटीचा होता. देअर वॉज टू मच ऑफ वॉटर मिक्स इन इट. इट इज एंटायरली द मॉर्टर मेकर फॉल्ट. आणि त्याच्या त्या पूर्ण त्या चुन्यामध्ये खूप पाणी मिसळलेलं होतं. म्हणून हा पूर्णपणे जो दोष आहे हा कोणाचा आहे? त्या चुना बनवणाऱ्याचा आहे, मॉर्टर मेकरचा आहे. मग किंग म्हणतो, summon the mortar maker at once. He must pay with his life for his thoughtlessness. त्या चुना बनवणाऱ्याला लगेच बोलवा. त्याच्या अविचारीपणाची किंमत त्याला मोजावीच लागेल. काय करून? त्याला आपले प्राण देऊन ह्या अविचारीपणाची किंमत मोजावी लागेल, असं राजा म्हणतो. फर्स्ट गार्ड एक्झिस्ट अँड रिटर्न विथ द मॉर्टर मेकर हु रश अँड थ्रो हिमसेल्फ बिफोर द किंग. आता पहिला पहारेकरी जातो आणि चुना बनवणारा जो असतो त्याला घेऊन येतो. तो धावत येतो आणि त्याने राजा पुढे काय करतो? लोटांगण टाकतो. कोण? मॉर्टर मेकर. आता मॉर्टर मेकर म्हणतो, वेलिंग लाऊडली, खूप मोठ्याने आक्रोश करत म्हणतो, फॉरगिव्ह मी, क्षमा करा. ओ मर्सीफुल किंग, अरे दयाळू राजा, प्लीज डू नॉट हँग मी टू डेथ. मला फाशी देऊ नका. हँग टू डेथ म्हणजे फाशी देणे. आय हॅव अ वाईफ अँड 2 यंग चिल्ड्रेन हु विल लुक आफ्टर देम. पहा, मला एक पत्नी आहे, मला एक बायको आहे आणि 2 लहान मुलं आहेत. त्यांच्याकडे कोण बघेल? मी मेलो त्यांच्याकडे कोण बघेल? किंग म्हणतो, युअर केअरलेसनेस हॅज अ कॉस्ट अ लाईफ. यू मस्ट पे विथ युअर लाईफ. अरे, तुझ्या निष्काळजीपणामुळे एकाचा प्राण गेला आहे, त्याची किंमत तुला द्यायलाच पाहिजे, तुझ्या प्राणानेच दिली पाहिजे. मग मॉर्टर मेकर म्हणतो, नो 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 माय रॉयल लॉर्ड. नाही 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 महाराज, आय एम नॉट टू ब्लेम. मला दोषी धरू नका. द पॉट विच आय यूज टू पोअर वॉटर इन टू द मॉर्टर हॅड अन एक्स्ट्रा ऑर्डिनरी लार्ज माउथ. पहा, ज्या भांड्यातून मी चुन्यात पाणी टाकत होतो त्याचं तोंड कसं होतं? थोडं मोठं होतं. त्याचं तोंड कसं होतं? मोठं होतं. एक्स्ट्राऑर्डिनरी लार्ज माउथ. सो, आणि म्हणून एक्सेस वॉटर पॉवर्ड डाऊन इन टू द मॉर्टर्स मिक्सर. आणि म्हणून जास्तीचं पाणी हे चुन्याच्या मिश्रणात पडत होतं. आय वॉज हेल्पलेस. माझ्या नाईलाज होता. इट इज द पॉटर्स फॉल्ट फॉर मेकिंग सच अ युजलेस पॉट. तर हा कोणाचा फॉल्ट आहे? कोणाचा दोष आहे? त्या कुंभाराचा, ज्याने हा काय बनवला? भांड बनवलं, निरुपयोगी भांड बनवलं, त्याचा फॉल्ट आहे. युजलेस पॉट बनवलं. तर हा कोणाचा? माझा फॉल्ट नाही. कोणाचा आहे? कुंभाराचा. आता राजा म्हणतो, let the potter be brought here at once. He must be executed for modeling such a useless pot.
त्या कुंभाराला ताबडतोब येते आणा. अशी निरुपयोगी भांडे बनवणाऱ्याला काय झाली पाहिजे? शिक्षा झालीच पाहिजे असं राजा म्हणतो. फोर्थ गॉड लिव्स अँड री एंटर विथ द पॉर्टर. चौथा पारेकरी जातो आणि कुंभाराला घेऊन तो परत येतो. त्यानंतर पॉर्टर कुंभार काय म्हणतो पहा. कॉरिंग बिफोर द किंग. राजापुढे घाबरत, कॉरिंग म्हणजे घाबरणे, घाबरत पुढे जातो. युअर मॅजेस्टी, आदरणीय महाराज, शो मर्सी टू धिस हंबल पोर्टर. या गरीब कुंभारावर काय दाखवा, दया करा. I agree the pot I made and sold to the mortar maker was a defective one. मी सहमत आहे कोणत्या गोष्टीची, की मी जे बनवलेलं आणि चुनेवाल्याला विकलेलं जे भांड ते चांगलं नव्हतं, मी हे कबूल करतो. बट नॉट सो बट आय एम नॉट गिल्टी. परंतु मी दोषी आहे काय? नाही. As I was molding that pot, I heard the sweet, delicate tinkling of ankle. पहा, जेव्हा मी हे भांड बनवत होतो तेव्हा मी पैजणाचा म्हणजे पायात चाळ घालतो ना आपण मुली, त्यांचा गोड असा नाजूक स्वीट डेलिकेट टिंकलिंग ऑफ अँकल, स्वीट गोड असा नाजूक आवाज मला ऐकू आला. कशाचा? त्या पैंजणाचा. इट वॉज द मनीलँडर्स डॉटर. शी डिस्ट्रॅक्ट मी जस्ट ॲज आय वॉज शेपिंग द माउथ अँड इट बिकम टू वाईट. तर ते कोण जात होती? सावकाराची मुलगी. आणि तिच्या पैंजणाचा तो आवाज होता आणि त्यामुळे माझं काय झालं, लक्ष विचलित झालं. आणि म्हणतो ना आपण, लक्ष विचलित अपघात निश्चित त्यासारखं झालं. आणि तिच्या भांड्याच्या तोंडाचा आकार देताना, तिच्यामुळे तो भांड्याच्या तोंडाचा आकार देताना काय झालं, माझं दुर्लक्ष झालं आणि ते कसं झालं, मोठं झालं. मग किंग काय म्हणतो, ब्रिंग द मनी लँडर्स डॉटर हिअर दिस व्हेरी इन्स्टंट. शी मस्ट बी सेंट टू द गॉलो फॉर डिस्टर्बिंग द पुअर पोर्टर ॲट वर्क. त्या सावकाराच्या मुलीला येते घेऊन या अगदी लगेच. त्या गरीब बिचाऱ्या कुंभाराच्या कामात तिनं काय आणलेलं आहे, व्यत्यय आणला आहे. आणि त्यामुळे त्या मुलीला सुळावर चढवलीच पाहिजे, त्या मुलीला आपण फासावर चढवलीच पाहिजे. फर्स्ट गार्ड लिव्स अँड एंटर विथ द मनी लँडर्स अँड हिज डॉटर. तर पहिला गार्ड जातो आणि पहिला पारेकरी जातो आणि सावकार आणि त्याच्या मुलगी यांना घेऊन येतो. मग मनी लँडर काय म्हणतो पहा. इन अ डेस्परेट व्हॉइस, म्हणजे हजीजीच्या स्वरात, हो जस्ट किंग स्पेअर माय डॉटर. राजे महाराज, माझ्या मुलीला सोडा, वाचवा, स्पेअर करा. शी इज माय ओनली चाइल्ड अँड टू बी वेडेड नेक्स्ट मंडे. ती माझी एकुलती एक मुलगी आहे आणि पुढच्या सोमवारी काय तिचे लग्न आहे. मग त्यानंतर डॉटर काय म्हणते पहा, मुलगी, ओ डू नॉट हर्ट. काय, अहो बाबा घाबरू नका. द किंग विल नॉट हँग मी. त्या राजाला उद्देशून ती म्हणते की हा राजा मला काय फाशीवर चढवू शकत नाही. यू मोस्ट इस्टिमेटेड हायनेस, सर्वश्रेष्ठ आदरणीय महाराज, आय रेअरली स्टेप आउटसाइड द थ्रेशहोल्ड ऑफ माय होम. माझ्या घराच्या उंबरट्या बाहेर, म्हणजे घराचं उंबरटं ओलांडून मी क्वचितच पाऊल टाकते. नेहमी काही घराच्या बाहेर फिरत बसत नाही, एखादी वेळा जाते. बट ॲज माय फादर सेट, आय एम टू बी मॅरिड नेक्स्ट वीक अँड माय ज्वेलरी इज नॉट रेडी. आणि माझ्या वडिलांनी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे पुढच्या आठवड्यात माझे लग्न आहे आणि माझे दागिने तयार नव्हते. आय हॅड टू गो टू द गोल्डस्मिथ शॉप टू अर्ज हिम टू वर्क फास्टर अँड हँड ओव्हर माय ऑर्नामेंट ऑन टाइम.
तर मी माझे लग्न असल्यामुळे माझे दागिने तयार नसल्यामुळे मी ते सोनाराच्या दुकानात जाऊन कामाची घाई करण्यासाठी आणि वेळेवर माझे दागिने द्या याच्याकरता कुणाकडे गेली होती? त्या सोनाराकडे गेली होती. काय माझे दागिने वेळेवर द्या बा. द पॉटर शॉप इज ऑन द वे. आता कुंभाराचे दुकान वाटेत आहे. I could not help it. I could not help it. It is all the goldsmith fault. पण माझ्या नाईलाज आहे या गोष्टीला. हा सगळा दोष कोणाचा आहे? त्या सोनाराचा आहे. काय बरं? Had he delivered my ornament on time, I would not having been forced to go past the potter's shop. जर त्याने वेळेसच माझे दागिने दिले असते तर मला कुंभाराच्या दुकानावर जावं लागलं असतं काय? नाही. आणि मग राजा म्हणतो, Then send for the goldsmith and without any delay he must be hanged. मग त्या सोनाराला आणायला कुणी तरी पाठवा आणि उशीर न करता त्याला फाशी देऊन टाका. तर या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिला भाग या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. यानंतरच्या व्हिडिओमध्ये येथील इंग्लिश वर्कशॉप क्वेश्चन वगैरे पाहू आणि त्यानंतर दुसरा भाग पाहू. तोपर्यंत धन्यवाद.